हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे हळदी-कुंकू स्पेशल. तर मी आज हळदी-कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय. तर चला मग आता मी दारात रांगोळी काढणार आहे आणि थोडंसं डेकोरेशनसुद्धा करणार आहे. बायकांना 7 वाजता यायला सांगितले. तर मला पण तयार व्हायचं आहे. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ पण येत नाहीत आपले, कारण माझी तब्येत बरोबर नाही. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल. तर चला मग चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. असंच माझ्यासोबत शेवटपर्यंत कनेक्ट राहा. चला आता रांगोळी काढायला घेतली. वेळ खूप थोडाच आहे. यातच मला सगळं काही आवरून घ्यायचं आहे. खरं सांगू तर मला मोठी रांगोळी काढता येत नाही. म्हणून मी छोटीशीच रांगोळी काढत आहे, ते पण मोबाईलमध्ये बघून. आणि त्यातले त्यात आता माझ्याकडे वेळ पण नाही. अगोदरच खूप उशीर झाला आहे. यावर्षी ना हळदी-कुंकासाठी खरंच खूपच कमी दिवस आहेत. मग मी ही अशी साधी आणि सोपी रांगोळी दारात काढली. अजून घरातली आवराआवर आणि सजावट बाकी आहे. तर चला मग कामाला लागूया. रांगोळी झाल्यावर मी लगेच घराच्या डेकोरेशनला सुरुवात केली. खरं तर मला ना यावेळी खूप छान डेकोरेशन करायचा प्लॅन होता. पण ऐनवेळी माझी तब्येत खराब झाली, त्यामुळे मला जास्त काही करताच आलं नाही ना. हे मी छोटेसे ग्लास ना बायकांना देण्यासाठी आणले आहेत DMartमधून. तुम्हालाही माझं डेकोरेशन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करा. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण देवाच्या आशीर्वादानेच करतो. तर मी ना इथे दिवा लावून हळदी-कुंकाच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. हे ना मी सिंपलच डेकोरेशन केलं होतं, पण खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्यांना आवडलं. त्यानंतर आज ना गणेश जयंती आहे, त्यामुळे मी ना साबुदाणे वड्याची ऑर्डर दिली होती. पण त्या काकांनी आयत्या वेळेला कॉल करून सांगितलं, की जमत नाही साबुदाण्याची वड्याची ऑर्डर आता होत नाहीत. मी ना तुला समोसे बनवून देतो, ते आहेत. मग काय आता मग आणले तेच समोसे. पण गंमत अशी झाली, की बहुतेक बायकांना ना आज ना उपवास होता, त्यामुळे समोसे कोणीच म्हणजे खाल्ले नाही जास्त. पण सणाच्या निमित्ताने सगळ्या माझ्या घरी आल्या मस्त. मला मला पण छान वाटलं. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं होतं. छान इथे बायकांना हळदी-कुंकू लावून वाण दिलं. मी ना सगळ्या बायकांना काही व्हिडिओमध्ये घेऊ शकले नाही, कारण बायकांना जसं जमल तसं त्या येत होत्या. रात्री 10 वाजेपर्यंत येत होत्या. मग काय मी तेवढ्या जणांना व्हिडिओमध्ये घेणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मग जेवढं होईल तेवढ्याच बायकांना मी घेतलं आहे. तर असा मस्त झाला माझा कार्यक्रम. त्यानंतर ना आज सकाळीच मस्त अशी एक मला आनंदाची बातमी मिळाली, की आपली यूट्यूब फॅमिलीने 1000चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ना त्यांनी मला केक घेऊन आले होते. सेलिब्रेशन करायचं असं काहीच नव्हतं. तरी त्यांनी आणला होता. मग काय छान केक कटिंग केला आणि मी ना इथं बोललेले होते, पण ते व्हॉईस ना रेकॉर्डच झालेलं नाही. म्हणून मी आता व्हॉईस ओव्हर करते. तर कसा वाटला आजचा दिवस आणि तुम्हा सर्वांचे खरंच आभार मानते मी. त्यानंतर इथं मी ना हे तर बाहेरूनच जेवून आले होते मस्त. मग मी समोसे आणि थोडासा केक खाल्ला. तर एवढ्यावरच झालं माझं. तर चला, असा होता माझा हा आजचा आनंदाचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपली यूट्यूब फॅमिली 1000ची झाली आहे. आज सकाळीच उठून मोबाईल बघत होते, तेव्हा सहज बघितलं. तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी खरंच खूप खुश आहे, कारण 4 महिन्यामध्ये माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं एवढ्या लवकर होईल, कारण मी व्हिडिओ वगैरे असं दुसऱ्यांचे बघते ना, तर ते म्हणजे व्हिडिओमध्ये सांगतातच ना, मला 1 वर्ष लागलं, कोणाला 2 वर्ष लागलं, कोणाचे सबस्क्रायबर लवकर वाढतच नाहीत असं म्हणजे सांगतात ना. त्यामुळे मला वाटलं नव्हतं की माझं म्हणजे 4 समजा 3 महिन्यातच झालेच 1000 सबस्क्रायबर. त्यामुळे तुमच्या सर्वांचे मी आभार मानते आणि मी खरंच खूप खुश आहे. आणि हा व्हिडिओ ना थोडा उशिराच येईल,
कारण माझी खरंच माझी तब्येत पण बरोबर नाही. कारण माझं डोकं ना संक्रांतीपासून खूप दुखतं आहे. काय झालं माहिती नाही. मला चष्मा पण लागू शकतो आहे. कारण आत्ता सध्या स्क्रीन टाईम खूप वाढला आहे माझा. व्हिडिओ वगैरे एडिट करणं, पण बाकी पण आपण एखादी गोष्ट बघायला गेलो तर अर्धा तरी तास मोबाईल ठेवत नाहीत खाली कोणते पण ॲप, समजा इंस्टाग्राम काही पण बघायला गेलो तर. त्यामुळे पण होत असेल. तर मी ना सध्या थोडा मोबाईल बघायचं टाळतेच. पण त्यामुळे पण बाकीचे पण व्हिडिओ वगैरे एडिट करायचे राहिलेत माझे. भरपूर झालेत आता. त्यामुळे हा व्हिडिओ ना 4-5 दिवस उशिराच येईल. तुम्ही पण मला समजून घ्या आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तर चला, आणि तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या. लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत म्हणून मी एक यूट्यूबला लाईव्ह ठेवणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न काय असतील तर ते पण मला विचारू शकतात. आणि असंसुद्धा कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तरी तुम्ही ते विचारू शकतात. तर चला मग, तुम्ही तुमची काळजी पण घ्या.